20 वर्षाचा सूरज चुलीच्या सरपणासाठी लाकडे आणायला डोंगरात गेला होता. डोंगर त्यांच्या वस्तीपासून जवळच होतं. त्याच्या गावातील लोक लाकडे आणायला नेहमी डोंगरात जायचे. सूरज त्या दिवशी घरातच होता, म्हणून त्याच्या आईने त्याला जळण आणायला सांगितले होते. तो जरा ऊन खाली व्हायची वाट पाहत होता. 3:30 वाजता दुपारी तो मोळी बांधण्यासाठी रशी व कोयता घेऊन घरातून निघाला. ह्यावेळेस तो एकटाच चालला होता. डोंगरावर गेल्यावर तो इकडे तिकडे वाळलेली झाडे बघत होता, पण त्याला त्या दिवशी एकही त्याला हवे तसे झाड दिसत नव्हते. तो फिरत फिरत डोंगराच्या सपाट भागावर आला. तिथे त्याला एक भली मोठी जाळकांडी दिसली. तो त्याच्यात शिरला व एक एक वाळलेले लाकूड त्या जाळकांडीतून ओढून काढू लागला. त्याला तिथे खूप लाकडे दिसत होती. तो जितकी लाकडे ओढून काढायचा तितकीच त्याला पुन्हा तिथे दिसत होती आणि तो ती जमा करून एका जागेवर एकत्र आणून ठेवत होता. दिवस मावळायला लागला होता. अंधार पडला होता, पण सूरज त्या जाळकांडीत अजून लाकडे गोळाच करत होता. जणू तो तेथील कुठल्या तरी शक्तीच्या वशमध्ये होता. थोड्या वेळाने तो जरा भानावर आला. अरे, अंधार पडला. ह्या लाकडांच्या नादात मला कळलेच नाही. तो स्वतःशीच पुटपुटला व लाकडांची मोळी बांधू लागला. त्याने 2 मोळ्या बांधल्या. एक मोळी आता नेतो, दुसरी उद्या सकाळी लवकर येऊन नेता येईल. त्याने मोळी त्याला एकट्याला उचलता येईल अशाच बांधल्या होत्या. असं पण इथे एवढ्या लांब येऊन ठेवलेली मोळी कोण नेणार नाही, असा विचार करून तो आपल्यासोबत आणलेला कोयता त्या मोळीत घुसवला व टॉवेलची चुंबळ करून मोळी उचलू लागला. पण त्याला ती मोळी उचलतच नव्हती. त्याने पुन्हा ती लाकडाची मोळी सोडली व त्यातील काही लाकडे त्याने दुसऱ्या मोळीत भरली व पुन्हा ती मोळी उचलू लागला. पण आताही ती त्याला उचलत नव्हती. असे का होतंय? मी तर लाकडे पण कमी केली. एका हाताची मोळी झाली बघितलं तर. कोणी पण सहज ह्याला उचलेल, पण तरी पण मोळी उचलत नाही. तो विचार करतच होता की अचानक जोरात गार हवा सुटली. इतकी की त्या हवेच्या वेगाने सूरज 2 पावलं मागे ढकलला गेला. सगळी धूळ माती उडून सूरजच्या तोंडावर येत होती. त्याने आपला हात आपल्या डोळ्याला लावला. त्या हवेतील धूळ त्याच्या डोळ्यातही जात होती. थोड्या वेळाने सर्व शांत झालं. त्याने आपल्या डोळ्यावरचा हात काढला व आपल्या मोळीकडे पाहिले, तर त्याच्या मोळीवर एक माणूस पाठमोरा बसला होता. तो शरीराने धिप्पाड होता, अत्यंत काळाकुट्ट. त्याने कमरेला धोतर गुंडाळले होते व हातात चिलीम घेऊन तो ती ओढत होता. त्याला अचानक तिथे बघून सूरज जरा दचकलाच. मी आल्यापासून तर इथे कोणीच नव्हतं, मग हा इथं कधी आला आणि हा माझ्या मोळीवर का बसलाय? तो मनातच स्वतःला प्रश्न करू लागला. सूरजने, कोण आहे तुम्ही? माझ्या मोळीवर का बसलाय? असं तो त्याला म्हणाला. तसा तो माणूस विचित्रपणे हसू लागला. त्याचा तो हसण्याचा आवाज सगळीकडे घुमू लागला. सूरज त्याच्या आवाजाने पुरता घाबरला. सूरजने घाबरत त्याला पुन्हा विचारले, कोण आहात तुम्ही? तसे त्याने आपले मणके पूर्ण मागे फिरवले. अत्यंत विद्रूप चेहरा. डोळे तर नव्हतेच, डोळ्याच्या जागी काळे खड्डे होते. त्याच्यातून एक काळा चिकट पदार्थ बाहेर येत होता. त्याला बघून सूरजच्या तोंडून जोरात किंचाळी बाहेर पडली. क्षणाचाही उशीर न करता तो तिथून पळाला. त्याच्या हसण्याचा आवाज त्याला अजूनही येत होता. आता चांगलाच अंधार पडला होता. सगळीकडे काळोख पसरला होता. सूरज त्याला दिसेल त्या वाटेने पळत सुटला. तो कुठे जात होता त्यालाच कळत नव्हतं. पळता पळता त्याला धूम लागला व तो एके ठिकाणी थांबला. त्याचे काळीज जोरदार धडधडत होते. त्याने इकडे तिकडे पाहिले. मी कुठे आलोय? हा माझा घरचा रस्ता नाही. तिथे खूप झाडे झुडपे होती.
तो त्यातूनच वाट काढत काढत पुढे चालू लागला. थोडा पुढे गेल्यावर त्याला कोणीतरी दिसले. त्याला वाटले, चला, कोणीतरी आहे वाटतं तिथं. त्यांना विचारतो, डोंगराच्या पायथ्याला जाण्याचा रस्ता. असे म्हणून तो त्याच्या दिशेने जाऊ लागला. पुढे जातोय तर तो एक म्हातारा माणूस तिथे बसला होता. त्या म्हाताऱ्या बाबाला बघून त्याला जरा हैसे वाटले व त्याच्याजवळ जाऊन तो त्याला म्हणाला, बाबा, मी रस्ता चुकलोय. मला डोंगराच्या पायथ्याशी जाण्याचा रस्ता सांगाल का? त्या म्हाताऱ्याने त्याच्याकडे बघितले व तो खिशातील बटवा काढून तंबाखू मोहू लागला व त्याला खोकत खोकत म्हणाला, एवढ्या रातच्याला तू इथं काय करतोयस? लाकडं न्यायला आलो होतो. सूरजने त्याला एवढेच सांगितले. तो म्हातारा तोंडावरती एक रहस्यमयी हसू आणून त्याच्याकडे बघू लागला व त्याला म्हणाला, चल, मी बी येतो तुझ्या संग. सूरजला वाटले, बरं झालं, बाबासोबत असल्यावर पटकन वाट शोधता येईल, म्हणून त्याला जरा बरे वाटले. आता तो म्हातारा उठला व त्याला म्हणाला, ये माझ्या मागून. तसा सूरज त्याच्या पाठी चालू लागला. नाव काय तुझं? म्हाताऱ्याने त्याला प्रश्न केला. सूरज, सूरज नाव आहे माझं, असं त्याने सांगितलं. रातच्याला या ठिकाणी कशाला आलास? तुला माहिती आहे ना, इथं कोणी बी माणूस फिरकत नाही म्हणून. तो म्हातारा सूरजला म्हणाला, नाही, जळणाच्या शोधात इकडे आलो होतो, पण अंधार कधी पडला, लाकडं गोळा करण्याच्या नादात कळलंच नाही. ते दोघे बोलत पुढे चालले होते. अचानक सूरज जागीच थांबला. त्याची नजर त्या म्हाताऱ्या बाबाच्या पायाकडे गेली. त्यांचे पाय बघून सूरज खूप घाबरला होता, कारण त्याचे पाय उलटे होते. सूरजचे अंग थरथरू लागले. त्याच्या हृदयाची धडधड वाढू लागली. त्याला खूप घाम फुटला. तो तिथून ओरडतच पळत सुटला, वाट दिसेल तिकडे. पळत असताना अचानक त्याचा पाय एका दगडाला जोरात ठेचकाळला व तो खाली पडला. तेवढ्यात त्या म्हाताऱ्याचा भयानक भरडा आवाज त्याच्या कानावर पडला, अरे थांब, कुठे पळतोयस? मी पण येतो तुझ्यासोबत. व तो जोरात हसू लागला. तो आवाज ऐकता सूरज खूप घाबरला. आता मला वाट सापडेल की नाही, मी जिवंत राहीन की नाही, या काळजीने त्याला आता रडू कोसळले होते. तो तसाच धडपडत उठला व पुढे चालू लागला. त्याला ठेच लागल्यामुळे त्याच्या नाकातून रक्त येत होतं. त्याच्या हातापायाला खरचटलं होतं. काटेरी झुडपामुळे त्याचा शर्ट फाटला होता. तो तसाच वेदनेने कणत चालत होता. इकडे त्याची आई त्याची वाट बघत होती. एवढी रात्र झाली तरी आपला मुलगा कसा आला नाही म्हणून ती काळजी करत होती. अचानक तिला काहीतरी आठवले व तिच्या डोळ्यात भीती उभी राहिली. तिचं काळीच थरथरू लागलं. सूरज डोंगराच्या माळ्यावर तर गेला नसेल ना? आता मात्र तिची आई खूप घाबरली. तिने लगेच गावातील तरुण मंडळींना सर्व हकीकत सांगितली. हे ऐकून सर्वजण काळजीत पडले. सूरजची आई खूप रडत होती. कोणीतरी माझ्या लेकराला घेऊन या म्हणून त्यांच्याकडे विनवण्या करीत होती. पण डोंगराचा माळ म्हटल्यावर सगळेच घाबरले, कारण तिथे खूप भयानक व क्रूर पिशाच होते. त्याच्या तावडीत जो सापडतो तो त्याला जिवंत सोडत नाही. तरीही त्यातील 5-6 तरुण मंडळी सूरजला तिथून आणण्यास तयार झाली. त्याने आपल्यासोबत बॅटरी व बेताची काठी घेतली व ते निघाले सूरजला शोधायला. इकडे सूरज चालतच होता की त्याला एक लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. इतक्या रात्री ह्या अमानुष जागी कोणाचं बाळ रडतंय म्हणून ते बघण्यासाठी तो त्या आवाजाच्या दिशेने चालू लागला. तो जसा पुढे येत होता तसा त्या बाळाचा रडण्याचा आवाज स्पष्ट येत होता. तो तिथे आला. समोर बघतो तर एक बाई त्या बाळाला घेऊन
डोंगराच्या कठड्यावर बसली होती. समोर खोल दरी होती. तिने आपले पाय तिथे लोंबकळत ठेवले होते. तो पुढे आला व तिला म्हणाला, "कोण आहात तुम्ही? इथे काय करताय या लहान बाळाला घेऊन?" त्याचा आवाज येताच ते लहान बाळ एकदम रडायचे थांबले. ती बाई गुरगुरायला लागली. तिच्या त्या भयानक गुरगुरण्याच्या आवाजाने सूरजला घाम फुटला. हे नक्कीच काहीतरी वेगळं आहे हे त्याला समजून चुकले व तो मागे पळणारच. इतक्यात त्या बाईने मागे फिरून त्याचा गळा पकडला. ती बाई खूप विचित्र व विद्रूप दिसत होती. तिचा चेहरा पांढरा फट्ट पडला होता. तिच्या डोळ्यात फुगळे नव्हतेच. तिचे दात सुळासारखे धारदार होते आणि ती विचित्रपणे हसत त्याला म्हणाली, "नाही वाचणार तू, तो तुला सोडणार नाही." असे म्हणत तिने त्याला लांब फेकून दिले व आपल्या बाळाला घेऊन तिने त्या दरीत उडी घेतली. सूरजची अवस्था आता खूप बेकार झाली होती. त्याचे उरले सुरले अवसानही आता गळाले. तो तिथेच बसून रडू लागला. अचानक तो रडायचा थांबला. त्याच्या कानावर "सूरज, सूरज" अशी अस्पष्ट हाक ऐकू आली. तो शांतपणे तो आवाज कुठून येतोय हे बारकाईने ऐकू लागला. आवाज त्याला ओळखीचा वाटला. तो कसाबसा उठला व त्या आवाजाच्या दिशेने पळू लागला. पळत पळत तो पुन्हा तिथेच आला जिथे त्याने आपली मोळी बांधून ठेवली होती. तो खूप घाबरला. तो माणूस जो त्याच्या मोळीवर बसला होता आता उठून त्याच्याकडे वेडेवाकडे चालत येऊ लागला. तसा सूरज मागे मागे सरकू लागला. आता तो कठड्यापाशी उभा होता. तो माणूस त्याच्याकडे येतच होता. सूरज आणखी मागे सरकला. तो दरीत पडणारच. इतक्यात त्याला शोधायला आलेल्या माणसाने त्याचा हात पकडला व त्याला जोरात आपल्याकडे खेचले. सूरज पडता पडता वाचला व बेशुद्ध झाला. त्याला त्या तरुणांनी उचलून घरी आणलं. त्याची आई त्याची ही अवस्था बघून खूप रडू लागली. "कशाला मी तुला लाकडं आणायला सांगितली? माझ्यामुळे तुझी ही अवस्था झाली." म्हणून ती स्वतःला दोष देत होती. डहाय मोकळून रडत होती. आजूबाजूची सर्व बायका व माणसे त्याच्या घरी जमले होते. काही बायकांनी त्याच्या आईला धीर देण्याचा प्रयत्न केला. सूरज अजूनही बेशुद्धच होता. सकाळ झाली. सूरज हळूहळू शुद्धीवर आला. त्याची आई त्याच्या उशालाच बसून झोपली होती. त्याने इकडे तिकडे पाहिले व आपल्या आईला हाक मारली. त्याच्या आवाजाने त्याची आई पटकन जागी झाली. तिने त्याच्या तोंडावरून मायेने हात फिरवला व रडू लागली. तेवढ्यात त्याच्या घरी आजूबाजूची काही माणसे त्याला बघण्यासाठी आले व त्याला विचारू लागले की "तू तिकडे कसा गेलास व काय झाले तुझ्यासोबत?" सूरजला जे त्याच्यासोबत घडले ते दृश्य त्याच्या डोळ्यासमोर उभे राहिले. तो खूप घाबरू लागला. त्याचे अंग थरथरू लागले. त्याच्या डोळ्यात भीती दाटली व तो रडू लागला. त्याच्या आईने त्याला पाणी दिले. तो पाणी प्यायला व त्यानं जे त्याच्यासोबत घडले ते सर्व घटना सांगू लागला. हे ऐकून सर्वांची भीतीने डोळे विस्फारले. "पोरा, तुझं नशीब चांगलं म्हणून तू वाचलास. नाहीतर आतापर्यंत त्याच्या तावडीत जो सापडतो त्याला तो जिवंत सोडत नाही." एक वयस्कर काका त्याला म्हणाले. पण खेळ इथं संपला नव्हता. सूरजला त्या दिवशी खूप ताप भरला. पुजाऱ्याला दाखवले, उतारे केले, तरी त्याचा ताप जात नव्हता. डॉक्टरही बोलवले, पण त्याचा ताप वाढतच होता. अचानक सूरजला तो माणूस त्याच्या दारात दिसला व तो सूरजला "चल माझ्याबरोबर" असे म्हणत होता. सूरज दरवाजाकडे बोट दाखवत होता, पण कोणालाही तिथे काहीच दिसत नव्हते. सूरजच्या डोळ्यात पुन्हा भीती दाटली. त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. त्या माणसाने आपला हात त्याच्या दिशेने लांब केला. सूरज आपले हातपाय झाडत होता. त्याची अवस्था बघून त्याची आई मोठ्याने रडू लागली. "बाळ, काय होतंय तुला?"
कोण आहे तिथे? तो जोरजोरात धडपडत होता आणि एकदम शांत झाला. त्याच्या आईने मोठ्याने हंबरडा फोडला. आजूबाजूचे लोक जमा झाले. सूरज आता हे जग सोडून गेला होता. तो दारात त्या माणसाबरोबर उभा होता व आपल्या निष्प्राण पडलेल्या शरीराकडे पाहत होता. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व असाच भीतीचा थरार अनुभवण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.